जय जिनेंद्र. मी मोनिका शहा. हॅशटॅग युनिकच्या हिरकण्या या कार्यक्रमात आज आपण आमच्या एका स्थिर, शांत आणि अतिशय बुद्धिमान अशा मैत्रिणीची ओळख करून घेणार आहोत. ती म्हणजे सौ गुंजन सोनिक कोठारी. गुंजन इज इक्वल टू बक्षीस असं समीकरण तयार व्हावं इतकी बक्षिसं गुंजनने आतापर्यंत मिळवली आहेत. तर आता तिच्या या हुशारीचं आणि इतकी सगळी बक्षिसं मिळवण्याचं गमक आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया. हॅलो गुंजन. हाय. मी काही फार मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं आहे असं काही नाही, पण तुमच्या मनात माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे त्याचं गमक मात्र माझ्या बालपणातच दडलेलं आहे. तर मग तुझ्या बालपणाबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. माझं माहेरचं नाव गुंजन सुकुमार शहा. माझं माहेर अकलूज. माझं 12वी पर्यंतचं शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले. शाळेत असतानाच मला नाटक, डान्स, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा सगळ्यांमध्ये भाग घ्यायला आवडायचं. माझं रायटिंग स्किल पण छान आहे, त्याच्यामुळे मला निबंध स्पर्धा, हस्तकला स्पर्धा ह्यात भरपूर बक्षिसं मिळाली आहेत. स्पोर्ट्समध्ये पण मी रनिंग रेस, लॉंग जम्प, कबड्डीमध्ये भाग घ्यायचे. कबड्डीच्या स्पर्धेत तर आमच्या टीमला जिल्हास्तरीय पातळीवर बक्षीस मिळाले आहे. बक्षिसावरनं आठवलं, एक माझी गंमतशीर आठवण सांगते तुम्हाला. अरे वा, सांग की. मी 7वीत असताना मला सकाळतर्फे घेण्यात येणाऱ्या बालकुमार चित्रकले स्पर्धेमध्ये मला जिल्हास्तरीय बक्षीस मिळाले होते. खरं तर कोणताही एक्स्ट्रा ड्रॉइंगचा क्लास न लावता मला बक्षीस मिळालं होतं, नंबर आला होता आणि पहिल्यांदा पेपरमध्ये नाव छापून आल्यामुळे मला भरपूर आनंद झाला होता. साहजिकच आहे ग. बर, तू मगाशी सांगितलं होतं नाटक, डान्स, त्यामध्ये तुला भाग घ्यायला आवडायचं, म्हणजे तुझं स्टेज डेअरिंग छानच आहे. तुझा आवाजही छान आहे हे मला माहित आहे, हो ना? हो, मला संगीताची पण खूप आवड आहे. मी गायन, हार्मोनियम या वादनाच्या परीक्षा दिलेल्या आहेत. तसेच मी कथ्थकचं पण बेसिक शिक्षण घेतलेलं आहे. तुझ्या एवढ्या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, म्हणजे दिवसभर शाळा आणि हे सगळं मिळून तू पूर्ण दिवस बहुतेक तर बिझीच असणार. नाही, असं नव्हतं. संगीताचे हे शिक्षण आम्हाला शाळेतूनच दिले जात होते. नेहमीची शाळा संपल्यानंतर पुढील 1 तास याचा सराव व्हायचा. माझ्या आई वडिलांनी मला या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. इव्हन मी 11वीत असताना अकलूजमध्ये पहिले ड्रायव्हिंग स्कूल निघाले होते. तेव्हा वडिलांनी मला आवडतं म्हणून 4 व्हीलर ड्रायव्हिंगचा क्लास लावला. विशेष म्हणजे माझं वय त्यावेळी ड्रायव्हिंग लायसन्सच्या क्रायटेरियामध्ये बसत नव्हतं, पण मला आवड होती म्हणून त्यांनी तो क्लास लावला आणि या गोष्टींचं माझ्या आई वडिलांना खूप कौतुक वाटत असेल. कौतुकास्पदच आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला तुझे आई वडील एवढं प्रोत्साहन देत होते, म्हणजे तुझ्या अभ्यासातही त्यांचा सहभाग असणारच. हो, माझ्या आईचं शिक्षण खरं तर 11वी पर्यंत झालं होतं, परंतु ती आम्हा भावंडांना अभ्यासात खूप मदत करायची. त्यामुळे आम्ही सर्व भावंड अभ्यासात नेहमी अव्वल असायचो. अरे वा, मग तर तुझ्या अकॅडमिक्स बद्दल आम्हाला ऐकायचंच आहे. मी अभ्यासात लहानपणापासूनच खूप हुशार होते. इयत्ता 8वी पर्यंत मी कोणताही कोचिंग क्लास न लावता नेहमी टॉपर असायचे. 6वीत असताना तर मी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या एकूण 30 शाळांमधून आणि विद्यालयात मी प्रथम आले होते. त्यावेळी गणित, विज्ञान, हिंदी या विषयांमध्ये मी पैकीच्या पैकी मार्क मिळवले होते. त्यावेळी माझा जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आमच्या शाळेत 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जायचे. इयत्ता 12वीत असताना सुद्धा मी महाविद्यालयातून 3य क्रमांक पटकावला होता. त्यावेळी माझा आणि माझ्या वडिलांचा सत्कार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पेपरमध्ये पहिल्यांदा नाव छापून आल्यानंतर मला जेवढा आनंद झाला होता त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आनंद यावेळी झाला होता, कारण की माझ्यामुळे माझ्या वडिलांचाही देखील सत्कार करण्यात आला होता. तुझ्यासाठी आणि तुझ्या आई वडिलांसाठी निश्चितच अगदी कोरला गेलेला अभिमानास्पद असा क्षण आहे हा. हो. पण हे झालं तुझ्या शालेय शिक्षणाबद्दल. तुझ्या कॉलेजच्या शिक्षणाबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायचंय. माझं कॉलेजचं शिक्षण पुण्यात SNDT मधून झाले. मी BCom ऑफिस मॅनेजमेंट केले होते. अकलूजमध्ये पुढील कॉलेजच्या शिक्षणाची सोय असताना सुद्धा माझ्या वडिलांनी मला पुण्यात शिकायला ठेवले. आम्हा मुलींना बाहेरच्या जगात वावरताना स्वतःला उत्तम रीतीने कसे घडवावे याचे ज्ञान आम्हाला वडिलांनी दिले.
कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक, चिकाटीने आणि जिद्दीने कशी करायची हे त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. पुण्यात कॉलेजमधून सुद्धा मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. बेस्टच. डिग्री घेऊन तू पुन्हा अकलूजला आलीस ना? हो. मग पुढे काय केलंस? माझ्या वडिलांचा वडिलोपार्जित कापड व्यवसाय आहे आणि मला लहानपणापासूनच दुकानात बसून त्यांना व्यवसायात मदत करायला आवडायची. डिग्री घेतल्यानंतर मी दुकानचे अकाउंटिंगचे काम करत असे. मी लहानपणापासून जी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजची आवड होती ती नंतर पण जोपासली. कॉलेज शिक्षणानंतर मी कॉम्प्युटर कोर्स, ब्रायडल मेहंदी कोर्स, पर्सनल ब्युटी पार्लर कोर्स, दांडिया, रांगोळी असे अनेक प्रकारचे क्लासेस केले. डान्स आणि दांडियामध्ये पण मला अनेक बक्षिसे मिळाली आहेत. काहीही नवीन शिकण्यासाठी आणि कोणतीही गोष्ट नवीन करण्यासाठी, क्लास लावण्यासाठी वडिलांनी कायमच सपोर्ट केला. त्यांनी कधी पण नकार दिला नाही. त्यांना असे वाटायचे की आम्ही मुली कशात कमी पडू नये, कोणत्याही बाबतीत त्यांचे कधी अडू नये आणि सासरी जाऊन त्यांनी खूप नाव कमवावे, म्हणून त्यांनी आम्हाला अगदी शिवणकामापासून ड्रायव्हिंग क्लासपर्यंत सर्व काही गोष्टी शिकवल्या. आईने पण उत्तम रीतीने स्वयंपाकाचे धडे दिले. वडिलांचं पण स्वयंपाक करताना खूप प्रोत्साहन असायचं. चपाती किंवा भाकरी करताना म्हणायचे, तू कशीही भाकरी चपाती कर, होऊ दे कशीही, मी खातो, पण ती तू कर. असे करून त्यांनी आम्हा तिन्ही बहिणींना स्वयंपाकात ट्रेन केले आणि मग नंतर लग्न करून मी पंढरपूरला आले. लग्नाआधीचं तुझं लाईफ तर खूप ब्राईट आहे. लग्नानंतरच्या तुझ्या आयुष्याबद्दल आम्हाला सांगशील? जसं मी सुरुवातीला म्हणाले, मी काही फार मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं आहे असं काही नाही, पण लग्नानंतर गेली 17 वर्षे मी आनंदी, समाधानी आणि माझ्या दृष्टीने यशस्वी जीवन जगत आहे. माझं लग्नानंतरचं नाव सौ गुंजन सोनी कोठारी. आमच्या घरी सासू सासरे, पती, माझी 2 मुले, दीर जाऊ आणि त्यांचे पिल्लू असा परिवार आहे. माझ्या सासूबाई खूप हौशी आहेत. त्यांना नवनवीन पदार्थ आणि केक करून खाऊ घालायला आवडते. तसेच वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू, डेकोरेशनच्या वस्तू तयार करणे, शिवणकाम करणे असे अनेक कलागुण त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्यामध्ये असलेल्या कलागुणांना सुद्धा खूप वाव मिळतो. स्वयंपाक तर येत होताच, पण त्यांच्यामुळे मी बरेच नवनवीन पदार्थ बनवायला शिकले. आमच्या आवडीनिवडी बऱ्याच समान असल्यामुळे आमच्यात हळूहळू मैत्रीचे नाते घट्ट होत गेले. त्यामुळे आम्ही कोणतीही गोष्ट सहज एकमेकांबरोबर शेअर करू शकतो. घरात काही कार्यक्रम असो, हळदी कुंकू असो, आम्ही अगदी स्वयंपाकापासून घर सजावटपर्यंत सर्व गोष्टी खूप उत्साहाने करतो. माझे सासरे सुद्धा खूप उत्साही आहेत. घरात काही कार्यक्रम असेल, काय हवे असेल ते आणून देतात. तसं तर सगळ्यांच्याच घरी असतो, पण त्यांची एक खासियत सांगायची तर एक किस्सा सांगते मी. मध्यंतरी आमच्या युनिक मंडळातर्फे मंदिरात पूजा आयोजित केली होती. तेव्हा पूजा झाल्यानंतर माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी प्रसाद म्हणून ते नाश्ता घेऊन आले आणि आम्हा सर्वांना सरप्राईज दिले. अरे वा, म्हणजे लग्नानंतर तुला तुझ्या आई वडिलांची उणीव भासलीच नसणार. आता आम्हाला तुझ्या पती आणि मुलांबद्दल सांग ना. माझे पती खूप सपोर्टिव्ह आहेत. गावात महिला मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते मला प्रोत्साहन देतात आणि त्यासाठी लागणारी सर्व मदत करतात. आज त्यांच्या सपोर्टमुळे मी अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. कशा कशात बक्षिसं मिळवली आम्हाला सांग तरी. आतापर्यंत बऱ्याच स्पर्धांमध्ये मी भाग घेतले आहे. दांडिया स्पर्धा, डान्स स्पर्धा, फुले स्वतः तयार करून त्याची ज्वेलरी तयार करणे स्पर्धा, मसाल्याचे पदार्थ वापरून ज्वेलरी तयार करणे स्पर्धा, बुके तयार करणे, अम्ब्रेला पेंटिंग, पाककलेमध्ये मॉकटेल तयार करणे, फायरलेस कुकिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्हॅलेंटाईन ग्रीटिंग तयार करणे, व्हॅलेंटाईन गिफ्ट तयार करणे, प्रेमपत्र स्पर्धा, निबंध स्पर्धा, कॅलिग्राफी स्पर्धा, मॅचिंग स्पर्धा, उखाणे स्पर्धा, टाकापासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, साडीची हृदयस्पर्शी आठवण आणि वर्णन अशा अनेक आगळ्या वेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि बक्षिसे मिळवली आहेत. गुंजन इज इक्वल टू बक्षीस हे समीकरण मग बरोबर आहे तर मग. बर, आता इतक्या हुशार आईने मुलांच्या संगोपनात कसलीच कसर सोडली नसणार, तर आता आम्हाला तुझ्या मुलांबद्दल सांग. माझ्या शिक्षणाचा मुलांच्या संगोपनासाठी खूप उपयोग होतोय. मला एक मुलगी आहे, तिचे नाव अक्षरा.
आणि एक मुलगा आहे, त्याचे नाव विहान. माझी दोन्ही मुले खूप हुशार आणि ऍक्टिव्ह आहेत. आतापर्यंत तरी त्यांचा अकॅडमिक्सचा रिझल्ट खूप छान आहे. अक्षराला पण 8वीत गेल्यावरच कोचिंग क्लास लावला. विहानला अजूनही कोणताही कोचिंग क्लास लावलेला नाही. दोन्ही मुलांचा अभ्यास मी स्वतःच घेते. त्यामुळे 7वी पर्यंत वेगळा कोचिंग क्लास लावण्याची कोणतीही गरज भासली नाही. स्कूल ऍक्टिव्हिटीज असो किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन असो, ते दोघेही सगळ्यामध्ये आवडीने भाग घेतात आणि त्यांच्याकडून हे सर्व करून घेण्यामध्ये मी केलेल्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजची मला मदत होते. या सर्व गोष्टींमुळे आमच्यातील नाते दिवसेंदिवस हेल्दी होत चाललेले आहे. म्हणूनच माझी मुले सगळ्या विषयांवर मोकळेपणाने माझ्याशी बोलतात आणि एक आई म्हणून या बाबतीत मी खूप समाधानी आहे. सध्याच्या या स्पर्धेच्या युगात बहुतांश मुलांना निरनिराळे क्लासेस लावून अगदी बांधून घातलेलं असतं. पण तुझी मुले भाग्यवानच, कारण त्यांना तुझ्यासारखी आई मिळाली. मला माहित आहे की तू जैन धर्माचा पण अभ्यास करते, तर तू त्याबद्दल काय सांगणार? होय, गेल्या 2 वर्षापासून मी जैन धर्माचा अभ्यास करत आहे. आचार्य मानुतुंगाचार्य यांनी रचलेल्या 48 कडव्याच्या संस्कृत भक्तांब स्तोत्राचा सध्या मी अभ्यास करत आहे. प्रत्येक श्लोक मी अर्थासहित समजून घेते आणि त्रिलोक सेवा समिती नातेपुते यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या त्रिलोक प्रश्न मंजुषा स्पर्धेत गेल्या 2 वर्षापासून मी सहभागी होत आहे. पहिल्या वर्षी मला 108 पैकी 108 मार्क मिळाले. या वर्षी मला 108 पैकी 107 मार्क मिळाले आहेत. बेस्टच. एखादा माणूस, एखादा काय, आपण सगळीच माणसं कायमच विद्यार्थी असतो, हे आपल्याला गुंजनशी बोलल्यावर लक्षात येते. बर गुंजन, एवढं सगळं कसं ग मॅनेज करतेस? या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना मला घरातील सर्वांचे सहकार्य आहे. माझ्या लग्नाला 17 वर्षे झाली आहेत आणि एक गृहिणी म्हणून माझ्या बाजूने मी माझ्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता 100% वापरण्याचा प्रयत्न करते आणि करत राहीन. जसे मला माझ्या माहेरच्या माणसांनी मायेने वाढवले, तसेच माझ्या सासरच्या माणसांनी देखील मला काळजीपूर्वक जपले. म्हणूनच आज मी एक स्त्री म्हणून उत्तम मुलगी, बायको, सून, आई, जाऊ, काकी, नणंद, आत्या आणि एक मैत्रीण होऊ शकले. युनिक क्रांती आणि अनेक छोट्या छोट्या ग्रुपची मी सदस्य असल्याने मला येथे अनेक गोड मैत्रिणी भेटल्या. इतका सुंदर परिवार आणि मैत्रिणी माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत, याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. तुला जसा या सगळ्याचा अभिमान आहे, तसाच तुझ्या माहेरच्या आणि सासरच्या सर्व माणसांना तू त्यांच्या आयुष्यात असल्याचे नक्कीच अभिमान आणि समाधान असणारच. कन्येला दुहिता असा एक समानार्थी शब्द आहे. दुहिताचा अर्थ माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबातील परस्पर संबंध प्रेममय ठेवून दोन्ही घराचे हित चिंतणारी आणि दोन्ही घरांचा उत्कर्ष करणारी कन्या असा होतो. तू अगदी तशीच आहेस गुंजन. तर अशी ही आमची अतिशय हुशार, मेहनती, क्रिएटिव्ह आणि चिकाटीची युनिक हिरकणी. अशाच नवनवीन #युनिकच्या हिरकण्यांची ओळख जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.